राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठा आणि धक्कादायक संकेत देत स्वतःच्या पदावरून पायउतार होण्याची तयारी असल्याचं जाहीर केलं। त्यांनी नव्या लोकांना संधी द्या असे आवाहन करत सर्वांच्या समोरच पवार साहेबांना विनंती केली। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे। जयंत पाटील यांचे हे वक्तव्य केवळ साधं विधान नव्हतं, तर त्यातून पक्षाच्या अंतर्गत बदलांची आणि नव्या पिढीला संधी देण्याच्या प्रक्रियेची सुरुवात होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मला पवार साहेबांनी 7 वर्षे मोठी जबाबदारी दिली, मी त्यांचे आभार मानतो, मात्र आता पक्षात नव्या लोकांना संधी मिळणं गरजेचं आहे। जयंत पाटील यांच्या या विधानानंतर उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांमध्ये काहीशी अस्वस्थतेची आणि गोंधळाची भावना निर्माण झाली। अनेकांनी नाही अशी प्रतिक्रिया दिली आणि जयंत पाटील यांच्या निर्णयाला विरोध केला। मात्र जयंत पाटील यांनी शांतपणे आणि आत्मविश्वासाने पुढचे विचार मांडले। जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात या राजकीय लढाईला तुकाराम विरुद्ध नथुराम अशी उपमा देत संघर्षाचे स्वर अधिक तीव्र केले। हे विधान केवळ विरोधकांवर टीका करण्यापुरते नव्हते, तर त्यामागे एक सखोल राजकीय संदेश होता, मूल्यांची आणि विचारधारेची लढाई। त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा नव्या जोमाने मैदानात उतरण्याचे आवाहन करत सांगितले, आपण सगळे पुन्हा कामाला लागलो तर ही लढाई नक्की जिंकू शकतो। त्यांनी आपल्या भाषणात सत्ताधारी भाजप शिंदे सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला। शिवभोजन थाळीने कित्येक गरिबांची भूक भागवली, पण हे सरकार ही थाळीच बंद करतं, याहून मोठी लाजिरवाणी गोष्ट दुसरी काय असू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तसेच महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवरून सरकारला धारेवर धरत ते म्हणाले, एखाद्या मुलीला जीव गमवावा लागतो तेव्हा कुठे सरकार जागं होतं, ही परिस्थिती बदलायला हवी। लोकशाही सरकार हे उत्तरदायी असायला हवं। जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला। आज ज्या पद्धतीने पवार साहेबांवर टीका केली जाते ती केवळ राजकीय भीतीमुळे। पवार साहब का डर अभी भी बाकी है, हेच या मागचं कारण आहे। त्यांनी शरद पवार यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत सांगितले की मंडळ आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात सर्वात आधी भूमिका घेतली ती शरद पवारांनीच। ओबीसी समाजासाठी त्यांनी आयुष्यभर झगडत भूमिका घेतली आहे। लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये काहीशी खिन्नता होती। यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात जनतेला वाटत होतं की महाविकास आघाडी जिंकेल, मात्र निकाल वेगळे लागले। विरोधी पक्ष नेत्यांनी निवडणूक आयोगाला काही महत्त्वाचे प्रश्न विचारले, मात्र आयोगाने अद्याप मौन बाळगलं आहे। या वक्तव्याच्या माध्यमातून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर सूचक टीका करत निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला। जयंत पाटील यांच्या भाषणातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल कसे उंचावले। तुम्ही प्रतिकूल परिस्थितीतही पवार साहेबांसोबत उभे राहिलात। 2014 मध्ये सत्तेचा झोत दुसऱ्या दिशेने वळला, अनेक लोक पक्ष सोडून गेले, पण तुम्ही कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहिलात, हेच आमचं खरं बळ आहे, असे म्हणत त्यांनी उपस्थितांची मनापासून प्रशंसा केली। जयंत पाटील यांच्या भाषणातून स्पष्ट दिसतं की पक्ष नव्या पर्वात प्रवेश करतोय। नवे नेतृत्व, नव्या जबाबदाऱ्या आणि नव्या जोमाने कार्यकर्त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न पक्षाकडून होणार आहे। त्यांनी दिलेल्या राजीनाम्याचा संकेत हा केवळ पदत्याग नसून नेतृत्व बदलाचा एक सुरळीत आणि सकारात्मक प्रवास असण्याची शक्यता आहे। त्यांचे हे भाषण केवळ एका कार्यक्रमापुरते मर्यादित नव्हते, तर त्यातून पक्षाची आगामी दिशा, अंतर्गत संघटनात्मक बदल, कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याची गरज आणि सत्ताधाऱ्यांविरुद्ध भूमिका याबद्दल स्पष्ट संकेत मिळाले। त्यांच्या या वक्तव्यांनी एकीकडे गोंधळ निर्माण केला असला तरी दुसरीकडे एक नवी ऊर्जा आणि राजकीय जागृती ही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आता नव्या नेतृत्वासह नव्या जोमाने मैदानात उतरणार यात शंका नाही। या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।